हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याची बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा 25 जून 2026 वार गुरुवार या दिवशी निर्जला एकादशी आहे. ही निर्जला एकादशी म्हणजे खूप फळ देणारी आहे. आपल्याला अधिक पटीने फळ देते. ह्या एकादशीच्या दिवशी आपण व्रत केल्याने आपल्याला वर्षभराच्या पूर्ण 24 एकादशींचं आपल्याला फळ मिळत असतं. तर आपल्याला म्हणजे वर्षभराची एकादशी नाही जरी झाली, तर आपल्याला ही निर्जला एकादशी जरी व्रत केलं आपण, तर आपल्याला हे पूर्ण वर्षभराच्या एकादशीचं आपल्याला फळ मिळत असतं. तर ही निर्जला एकादशी कशी करायची? आपल्याला ही कुठली सेवा करायची? तर हे बघण्यासाठी आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तर बघा ह्या म्हणजे निर्जला एकादशी म्हणजे बिना पाण्याची एकादशी करतात. असं निर्जला एकादशी याचं नाव आहे. तर पण आता आपल्याला बरेच जणांना पहिले जुने लोकं होते, ते निर्जला एकादशी करत होते. पण आताच्या दगदगीच्या युगामध्ये आपल्यासारख्यांना हे उपवास असे एवढे झेपत नाहीत. तर मग आपल्याला जसं झेपल तसं आपल्या पद्धतीनं आपण म्हणजे आपल्या शरीरानुसार, प्रकृतीनुसार आपल्याला हे उपवास करायचा आहे, व्रत करायचं आहे. तर ज्यांना शक्य होतं त्यांनी म्हणजे निर्जला एकादशी करायची. नाही ज्याला तर फळ खाऊन, नाहीतर फराळाचं खाऊनही व्रत करायचं आहे. कारण हे व्रत केल्यानंतर आपल्याला वर्षभराचं जर पुण्य मिळत असेल, तर हे आपल्याला निर्जला एकादशीचं व्रत हे करणं आपल्यासाठी खूप म्हणजे आवश्यक आहे आणि ज्याला जसं जमेल फराळाचं खाऊन तर फराळाचं, नाहीतर आपल्याला फलाहार घेऊन सुद्धा हे आपण व्रत करू शकतो. तर ह्या दिवशी आपल्याला निर्जला एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळीच आपल्याला विठ्ठल मंदिरात जाऊन आपल्याला म्हणजे पूजा करायची आहे. समजा जर तुमच्या तिथं मंदिर असेल, तुम्ही त्यांना अभिषेक करता येत असेल, तर तुम्ही तिथं जाऊन त्यांना अभिषेक करू शकता विठ्ठलाच्या मूर्तीवर. तर विठ्ठला मूर्तीवर अभिषेक आपल्याला दह्या-दुधाने अभिषेक करायचा आहे, पंचामृताने अभिषेक करायचा आहे. नंतर आपल्याला स्वच्छ पाणी घालून सगळं पुसून मग आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहेत. नंतर आपल्याला म्हणजे आरती, धूप-दीप, अगरबत्ती अर्पण करायची आहे. अर्पण झाल्यानंतर आपल्याला सगळं आपण फळं दान करायचे आहे. जितकं आपल्याला यथाशक्ती आपल्याला जर मंदिरात जितके लोकं भेटतील तितक्यांना जर आपण फळदान केलं, तर ह्याचा आपल्याला ह्या एकादशीचं आपल्याला पुण्य लाभतं. आणि ही निर्जला एकादशी आहे, की ही अधिक पटीने फळ देणारी एकादशी आहे. बघा ह्या म्हणजे वर्षाच्या 24 एकादशी असतात. तर ह्या अधिक महिन्यामुळे आपल्या 2 एकादशी वाढलेल्या आहेत. तर ह्या 2 एकादशीमुळे आपल्या ही जास्ती संख्या झाल्यामुळे आपल्याला हे अधिक पटीनं फळ मिळत असतं ह्या ह्याच्यामध्ये. तर तुम्ही जितकं निर्जला एकादशीला दूध दान करा, समजा जे काही फराळाचं दान करता येईल ते दान करा. कारण दान आणि नामस्मरण जे पुण्य आपण करतो, त्याला आपल्याला अधिक पटीनं फळ मिळत असतं. तर तुम्ही हे जर दानधर्म तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जे करता येईल ते तुम्ही दान करायचं आहे. आणि जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य झालं नाही, तर आपल्या घरामध्ये तर सगळ्यांच्या घरामध्ये देवघरामध्ये विठ्ठल रुक्माईची मूर्ती असतीच आहे. तर आपल्याला त्याच्यावर सुद्धा आपण घरी घरी बसल्या-बसल्या आपण अभिषेक करू शकतो. तर त्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक झाल्यानंतर आपल्याला आरती सगळं झाल्यानंतर आपल्याला जो काही आपण फराळाचा नैवेद्य दाखवतो, तो नैवेद्य आपण आपल्या घरामध्ये सगळ्यांना वाटप करायचा आहे. आणि हे केल्यानंतर आपल्या घरात जर अभिषेक झाल्यानंतर तर त्याचे आपल्याला मंत्रोच्चाराने आपलं घर म्हणजे सकारात्मक वातावरण तयार होतं. जे नकारात्मक वातावरण आहे ते सुद्धा निघून जातं. तर निर्जला एकादशी म्हणजे आपल्या घरामध्ये जर केली सगळ्यांनी मिळून, तर आपल्या घरामधलं जे काही वर्षभरात आपल्या अडी-अडचणी असतील, जे संकट असतील, ते सुद्धा निघून जातात. आणि जर आपण एकत्रित सगळ्यांनी जर केला उपास, तर आपल्या घरामधलं कुठलंच आपल्या घरामध्ये दोष राहणार नाही. जे काही दोष आहे, तो सुद्धा निघून जातो. आणि जर शक्य नसेल इतक्या सगळ्यांना, तर तुम्ही जे कोणी घरामध्ये आपले मोठं माणूस, जे कोणी करू शकतं एकादशीचं व्रत, त्यांना आपण हे करायला म्हणजे करू शकतो. त्यांनी त्यांनी करायचा आहे उपास. तुम्ही फळाहार घ्या किंवा आपल्या उपवासाचं जे काही आपल्याला चालतं साबुदाणा म्हणा, भगर जे काही तुम्ही खाता येईल ते खाऊन हे व्रत करायचं आहे. आणि या दिवशी आपल्याला एकादशी महात्म्य पठण करायचं आहे. तर एकादशी महात्म्य पठण केल्याने आपल्या घरामधील ज्या काही अडी-अडचणी आहे, जी आपली प्रगती थांबलेली आहे, ती सुद्धा आपली मार्गी लागते. जे काही मोठाले आपले संकट असतील, ते सुद्धा आपले निवारण होतात. तर एकादशी महात्म्य हे घरात आपल्या वाचल्याच गेलं पाहिजे. जरी तुम्हाला शक्य झाले नाही, तुमच्याकडे पोथी वगैरे नसेल, ग्रंथ नसेल, तर तुम्ही तो मोबाईलवर, YouTubeवर लावून सुद्धा तुम्ही तो घरात श्रवण करू शकता. कारण श्रवण केल्याने सुद्धा आपल्या अडी-अडचणी नाहीशा होतात. आणि विष्णू सहस्त्रनाम हे पण आपल्याला म्हणायचं आहे. विष्णूच्या सहस्त्रनाम म्हणल्याने आपले जे काही आपल्याकडून नकळत जे काही आपल्याकडनं पाप झालेलं आहे, कुठला काही छोटे नकळत कधी-कधी आपल्याकडनं गुन्हा होत असतो, ह्याचं सुद्धा आपल्याला म्हणजे पापाचं क्षालन होत असतं. म्हणून आपल्याला विष्णू सहस्त्रनाम सुद्धा या दिवशी पठण करायचं आहे.
विष्णू सहस्त्रनाम तुम्ही घरातल्या सगळ्यांनी मिळून बसून जरी म्हणलं तरी चालेल किंवा मोबाईलवर लावून म्हटलं तरी चालेल. पण विष्णू सहस्त्रनाम करायचं आहे. आणि ह्या दिवशी बरेच जण एकादशीच्या दिवशी जागरण करतात, भजन कीर्तन करतात. तर हे जागरण सुद्धा म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. पण ज्यांना शक्य होईल त्यांनी ते आता ज्यांच्याकडे मंदिर जवळ वगैरे असेल, तर मंदिरात कार्यक्रम असेल, तर तिथं जाऊन जागरण होऊ शकतं. नाही जरी झालं, तर तुम्ही ग्रुपनं जर घरी केलं जागरण वगैरे, एखादं भजन, कीर्तन जरी ठेवलं, तर हे तर खूप म्हणजे चांगला म्हणजे आपल्यासाठी तर खूप म्हणजे महत्त्वाचं आहे. पण जर ज्यांना शक्य नसेल, त्यांनी तुम्ही घरच्या घरी जरी तुम्ही भजन, कीर्तन ऐकलं वगैरे मोबाईलवर लावून, तरीही चालतं. कारण हे आपल्यासाठी निर्जला एकादशीच्या दिवशी जे आहे, आपण जर सेवा केल्या, तर नक्कीच आपल्याला याच्यामधून म्हणजे पुण्य प्राप्त होतं आणि भगवान हरी विष्णू सुद्धा आपल्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त करतात आणि आपल्या घरामध्ये जो दोष आहे तो सुद्धा निघून जातो. जो काही वास्तुदोष असेल तो सुद्धा आपल्या विष्णू सहस्त्रनामाने निघून जातो. तर हे असं आपल्याला छोटे-छोटे आहेत हे आपल्याला सेवा करायचे आहेत आणि विठ्ठलाला सुद्धा आपल्याला म्हणजे तुळशी अर्पण करायची आहे. तर तुळशीचा हार जर मिळाला तुम्हाला समजा करता आला, तर तुळशीचा हार सुद्धा आपल्याला घालायचा आहे. विष्णूंना सुद्धा तुळशी अर्पण करायची आहे. तर ह्या दिवशी तुम्ही ज्या अशा छोट्या-छोट्या सेवा जर केल्या, तर आपल्याला ह्याचं नक्कीच पुण्य प्राप्त होईल आणि ह्या छोट्या सेवा तुम्ही नक्कीच करून बघा. नक्कीच आपल्याला म्हणजे निर्जला एकादशीचं आपल्याला पुण्य प्राप्त होईल आणि आपल्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त होईल. तर हे असं व्रत तुम्ही करून बघा. नक्कीच तुम्हाला यश येईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.